ग्रामस्थ मंडल पिंपळघर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्री गावदेवी माता मंदिर पिंपळघर परिसरात मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पिंपळघर गावच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती लावली। तसेच यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावत काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। पिंपळघर गावच्या 2.5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तर चला पाहूया यावेळी पिंपळघरच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त हबप हनुमान महाराज पाटील काय म्हणाले पाहूया। 2026 18 मार्च सुरू आहे आणि आजच्या या फाल्गुन अमावस्येच्या दिवशी तिसऱ्या वर्षी यंदाची या सप्ताहाची सांगता झालेली आहे। पिंपळघर गावच्या गावदेवी मंदिराच्या या प्रांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम संपन्न झाला। वास्तविक या गावात जोशी परिवार आणि पाटील परिवार या दोन्ही परिवारामध्ये दुःखद घटना घडलेली असताना देखील लोकांनी खूप मनातून सहकार्य केलं। ज्यांना आर्थिक सहकार्य करता आलं त्यांनी आर्थिक सहकार्य केलं, कोणी शारीरिक मेहनत घेतली, कोणी मानसिकतेचं बल दिलं। या गावामध्ये आम्ही जेव्हा सप्ताह सुरू करण्याचा विचार केला तेव्हा सर्वात प्रथम या गावचे पाटीलांचं जे घराणं आहे त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती खारघरच्या ग्राउंडवर लताबाई पाटील म्हणून, आणि त्यांच्यापासून ही झालेली सुरुवात त्यांना करणारी गावातली सगळी लोकांची मेहनत आणि त्या मेहनतीचा परिणाम म्हणून गावातली आणि गावाच्या बाहेरची इतर बाजूची लोक या गावात येत असताना आपल्याला पाहायला सापडतात। सप्ताह या शब्दाचा अर्थ होतो स आप्त, आप्तांसहित। आप्त कोण असतात? जे आपले प्रेमाची मंडळी असतात। मग प्रेमाची मंडळी येतच कुठे? एक एका लागती पायी रे पंढरीच्या लोकांना ही अभिमान। या न्यायानं आपण सगळ्यांच्या एकमेकांचे पाया पडतो। मग पाया पडणारे आपण असल्या कारणानं आपण पाय ओढत नाही, एकमेकांच्या पायाला आधार देऊन हंडी फोडण्याकरता चढवत असतो। आणि म्हणून सगळे सप्त्यातली लोक एकत्र आली पाहिजे। प्रत्येक गावच्या सप्ताहामध्ये जेवढे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन आपल्या धर्मावर कोणी आघात करत असेल, आपल्या भावकीतल्या लोकांना कोणी आघात करत असेल, अर्थात अधर्माने चालणारा कोणी असेल त्याच्यावर धर्माची मात कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याकरता आपले गावोगाव आणि सप्त्य करण्याचा मानस आहे। आणि त्याचं चांगलं फल आपल्याला आपण पिंपळघर पाडा असेल, गोवे गाव असेल, आता हे पिंपळघर गाव आहे, या तिन्ही गावांमध्ये एकजुटीने काम करताना आपल्याला सगळी मंडळी दिसतात। या गावामध्ये आपण प्रत्येकाच्या घरी जा, कोणी आपल्याला विरोध करत नाही। ज्यांच्या घरात दुःख झालेले आहेत त्या लोकांनी देखील आपल्या काही ना काही परीने देणग्या इत्या दिलेल्या आहेत। ज्यांची सख्खी कुटुंबाची लोक वारले आहेत त्यांना मंदिरात यायचं नाही, पण मंदिराच्या बाहेर जेवढी सगळी कामं आहेत, जेवण शिजवणं असेल, वाढणं असेल, इथली स्वच्छता असेल, ही लोक करतात। याचं एकच कारण आहे, त्यांना एक गोष्ट समजली आहे, आपण एक झाल्याशिवाय काम होणार नाही। आणि ते माझं काम होतं की आपण एक आलं पाहिजे आणि ते कामाची त्यांनी पुष्टी केलेली आहे। त्यामुळे आता मला वाटत नाही की यांच्यासाठी आता आपण अजून काही करायला पाहिजे। त्यांना आता चालता येतं, आता त्यांना कडेवर घेण्याची गरज राहिलेली नाही। आपल्या समाजाच्या माणसाचा का वापर करत नाही, काय त्यांना संधी देत नाही, फार मोठे दुर्दैव आहे, फार मोठे दुर्दैव। दुखणं हे आहे की आपली लोक आपली स्तुती करत नाही ना, खोटी। या आमच्या गावचे सरपंच एवढा भारी माणूस ना, अख्ख्या सप्त्याला पण पियाच्या। हा एवढा सज्जन माणूस आहे ना, गावामध्ये सगळे रस्ते यांनी बनवलेले आहेत। हा आमच्या गावचा सरपंच ना एवढा चांगला माणूस आहे ना, कोणाचंही लग्न असू दे त्या लग्नात जाऊन तो मदत करतं। अरे वा, खडी कोणी खाली, रेती कोणी खाली रस्त्याची, गावातले सातबारे कोणी बदलले ते कधी सांगायचं? मग एक बाजू जेव्हा सांगतात तेव्हा दुसरी बाजू चांगली सांगितली पाहिजे। स्तुती या शब्दाचा अर्थ होतो वस्तुस्थिती सांगणे। देवाचं वर्णन करताना असं म्हटलंय, भो भरावतारकम भवाब्दी कर्णधारक यशोमती किशोरकम नमामि चित्तचोर। तू यशोमती किशोरकम, तू यशोमतीचा किशोर, नमामि चित्तचोरकम, तू चित्त चोरतोस। ते बोलण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये ते पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्तुती करतात, म्हणजे तुला चोर बोलतात। तुकोबारायानं विचारा, तुकोबाराय तुम्ही काय देवाला बोलाल? आम्ही चोर नाही बोलणार, पण आमची वस्तू त्यांनी हरवून घेतले। काय हरवून घेतले? म्हणजे त्यांनी आमचं चित्त हरवून घेतलं। चित्त हरिने हरिने माझे हरिने माझे चित्त करणाऱ्या परमात्म्याची आठवण झाली। आठवण झाल्यामुळे ते बाजारात गेले ना तरी म्हणायच्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, तव तव हासती मथुरेच्या घे। मग हरीने माझे हरीने चित्त, त्याने माझं चित्त हरण केलंय, म्हणजे तो चोर आहे। तो चोर आहे ना, मग पकडा ना त्याला।
सापडलाय ना तुम्हाला? तो सापडला नाही. कुठं राहतं माहित नाही. जनाबाईने विचारा. जनाबाईने म्हटल्या की त्याला सापडवणार. मला माहित पडलंय तो पंढरीत राहतो. धरीला पंढरीचा चोच गला बांधून या दोर. या स्तुती आहेत. वस्तुस्थितीचं यथासांग वर्णन करणं याला म्हणतात स्तुती. रोज देवाला हार घालतात. रोज देवाला हार. देव प्रसन्न होईल नाही होणार. 3 महिने झाले. 3 महिने झाले हारवाल्याची उधारी दिली नाही ना. समजतं ना? हारवाल्याची उधारी तशीच ठेवायची ना. आमची पोरा चांगली नाही वागत. कशी चांगली वागते? मंडपवाल्याचे पैसे दिले का लग्नाचे? ते कॅमेरेवाले सुधारल्यात हो. ते फोटो असे धुवून नाही काढत. फक्त फोटो करू का डिलीट. त्यांच्याकडे दादागिरी आहे थोडी. असे खेळ खेळायचं म्हणे. आता ते वृंदावनात गेले. तिथला आनंद घेतला. आणि मग गोकुळाच्या बाहेर पडलेली ही मुलं या गाई गुरांना खेळवत असताना त्यांच्यावर किती लक्ष लावायचं. म्हणजे खेळू त्याला खेळू.